मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले व इतके अनर्थ एका अविद्येने केले. सन्माननीय परीक्षक व आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटू पाहणाऱ्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणा सर्वांसमोर अशा एका महान व्यक्तीचे विचार मांडणार आहे की त्या महान व्यक्तीने आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आपल्या विचारांचे क्रांतीचे फक्त बीज रोवले नाहीत, तर या पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावावर, कर्मकांडाच्या नावावर, अज्ञानाच्या नावावर, अंधश्रद्धेच्या नावावर गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. त्या अन्याय अत्याचाराविरोधात ठामपणे बंड पुकारले. त्यांचे नाव म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. जरा आठवा तो 18व्या 19व्या शतकातील समाज काय होते. त्या समाजात धर्माच्या नावावर, कर्मकांडाच्या नावावर गोरगरीब जनतेला लुटलं जात होतं. गोरगरीब जनतेला अन्यायाच्या ओझ्याखाली चिरडला जात होतं. आणि त्या काळातच एक व्यक्ती उभा राहतो व शिक्षणाची मशाल हातात घेऊन इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारतो. ती लढाई फक्त एका व्यक्तीची, एका माणसाची किंवा एका माणसासाठी नव्हती, तर ती माणसाला माणूस पण मिळवून देण्याचा महासंग्राम होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला पहिला प्रहार अज्ञानावर केला. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांना चांगलंच ठाऊक होतं की जोपर्यंत इथली गोरगरीब, शोषित, वंचित जनता शिक्षण प्राप्त करत नाही, ज्ञान प्राप्ती करत नाही, तोवर तिला समजवण्यात येणार नाही की तिच्यावर होत असलेला अत्याचार काय आहे, काय प्रकारचा आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे. आणि याच प्रेरणेतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात स्त्रीर शिक्षणासाठी पहिली शाळा चालू केली 1 जानेवारी 1848 रोजी. या प्रस्थापित व्यवस्थेने ज्या घटकाला शिक्षण व्यवस्थेपासून हजारो वर्षे गुलाम बनवून वंचित ठेवलं होतं, त्या अतिशूद्र, शूद्र यांच्या दारापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली. इतके मोठे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे असे म्हणणे होते की शिक्षण, ज्ञान हे माणसाचा तिसरा डोळा आहे. तो जर उघडलेला नसेल तर माणूस पशु समान आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा दुसरा मोठा प्रहार होता अंधश्रद्धेवर. या देशात धर्माच्या नावावर, कर्मकांडाच्या नावावर गोरगरीब जनतेला लुटलं जाते हे महात्मा ज्योतिबा फुलेंपेक्षा अधिक कुणालाही चांगलं ठाऊक नव्हतं असं मला वाटतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी यांचाच विचार करून, याचाच विरोध म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली, जो की समाज सत्यावर आधारित, विज्ञानावर आधारित व विज्ञानाची कास धरून गोरगरीब जनतेला या बंधनातून मुक्त करणारा समाज होता. हा समाज गोरगरीब जनतेला, शोषित जनतेला, वंचित घटकाला प्रगतीच्या दिशेने नेणारा समाज होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना केली व हे त्या काळचे एक थोर असे समाजशास्त्रज्ञाचे कार्य म्हणून ओळखले गेले. महात्मा ज्योतिबा फुले हे म्हणायचे, देव आणि भक्त यांच्यामध्ये दुवेची, मध्यस्थाची काय गरज, सर्वसाक्षी जगतपती, त्यास नकोची मध्यस्थी, अशी ठामपणे ठोठावून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या विचारांचे रोप हे फक्त बोलून दाखवले नाहीत किंवा आपले विचार फक्त लोकांना सांगून दाखवले नाहीत, तर विचार आपले कृतीतून दाखवले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्रांतीचे, प्रतिक्रांतीचे विचार त्यांच्या कृतीतून दिसून येतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या घरातील हौद त्या काळच्या अतिशूद्र, शूद्र लोकांसाठी खुला केला होता व ही त्या काळची एक थोर मोठी सामाजिक बंडखोरी होती. यातूनच आपल्याला महात्मा फुले यांचे त्यांचे विचार कृतीतून दिसून येतात. आज आपण 21व्या शतकात आहोत. आज आपण चंद्रावर गेलोय. आज आपण AIच्या पाता मारतो. पण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का, आपण खरंच जातपात सोडले आहे का? आपण खरंच अंधश्रद्धेला सोडून विज्ञानाची कास धरली आहे का? बरं, या देशातील शेतकरीची आत्महत्या करण्याचा शेतकरी थांबला आहे का? तर याचं उत्तर आपल्याला नाही असेल तर याच्या मुळात जर आपण गेलो तर याचं कारण आहे, खरंच आपण महात्मा फुलेंची लढाई अजून पूर्ण झालेली नाही. महात्मा फुलेंनी जो लढा, प्रतिक्रांतीचा लढा जो पुकारला होता, तो अजूनही पूर्णत्वास आलेला नाही. हे काम आता आपल्या तरुणाईचं आहे. महात्मा फुले या देशातून गेले आहेत, पण महात्मा फुलेंचे विचार अजूनही अजरामर आहेत आणि ते विचार जर आपण तरुणाईने आत्मसात केले तर ही लढाई आपण नक्कीच जिंकू असं मला वाटतं. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, इतिहास जर घडवायचा असेल तर इतिहास वाचावा लागतो आणि इतिहास जर बदलायचा असेल तर तो इतिहास जगावा लागतो. महात्मा ज्योतिबा फुले हे फक्त नाव नाही. महात्मा ज्योतिबा फुले हे नाव असून तो एक विचार आहे, तो एक क्रांतीचा विचार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपण जर आचरणात आणले तर आपण या भारत देशाला नक्कीच महासत्तेकडे प्रस्थापित करू, महासत्तेकडे वाटचाल करू असं मला वाटतं. आजची हो घातलेली स्पर्धा किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती खरी सार्थच तेव्हा येईल जेव्हा आपण त्यांचे विचार आपण आचरणात आणू आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना विचारातून पुन्हा एकदा जिवंत करू. जेव्हा महात्मा फुले विचारातून, आचरणातून पुन्हा एकदा या भारत देशात
जिवंत होतील तेव्हा नक्कीच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला पुन्हा घाम फुटेल आणि इथली प्रस्थापित व्यवस्थेने होऊ घातलेला अन्याय अत्याचार पुन्हा एकदा थांबेल आणि या देशातून मुळासकट उकळून निघेल असं मला वाटतं. आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगेन, महात्मा फुलेंचे विचार हे पेटत्या मशालीसारखे आहेत. महात्मा फुलेंचे विचार हे पेटत्या मशालीसारखे आहेत. ती मशाल कदापि विझता कामा नये व महात्मा फुलेंची विशाल अशीच जोवर सूर्यचंद्र तारे आहेत अशी या देशात पेटती राहू आणि ती पेटती राहणार ही अशी आमच्या तरुणाईकडून मी ग्वाही देतो, अपेक्षा करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालू केलेली ही लढाई आता आपल्या खांद्यावर आहे व ते आपण पूर्णत्वास कधी आणू शकतो, जेव्हा आपण शिव फुले आंबेडकर महात्मा फुले यांचं वाचन करू, त्यांचे विचार आचरणात आणू. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.